जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, या पृथ्वी तलावर असे दोन महाराजे होऊन गेले, त्याचं वर्णन तुम्ही जर ऐकलं तर असेल निश्चितपणे, त्यात वाद नाही. परंतु त्याच्यावर तुम्ही कधी विचार केला का? तर्कवितर्क केले का? नसतील केले तर थोडक्यात आपण त्यांची चर्चा करू त्यांची, की ते महाराजे असून सुद्धा त्यांचं अस्तित्व आजच्या काळामध्ये काय म्हणून आहे. तर सत्ययुगामधले श्रीराम प्रभूच्या काळातील राजा रावण या माणसाचे राज्य 14 चौकडीचे होते असे म्हटले जाते. आता 14 चौकडीचे राज्य म्हणजे त्या रावणाचे राज्य पृथ्वी, पाताळ, स्वर्ग आणि देवलोकाच्या पूर्ण देवावर त्याचे राज्य होते. एवढंच नाही तर 9 ग्रह त्याच्या पायाशी सिंहासनाच्या पायरीला पालथे पडलेले होते, असा उल्लेख ग्रंथामध्ये आहे. प्रत्येक इतिहासकाराने वेगवेगळा संदर्भ दिलेला आहे. वाल्मिकी रामायणामध्ये, त्यानंतर तेलुगू रामायणामध्ये, तुलसीदास जे आहेत त्यांच्या रामचरितमानसमध्ये आहे, त्यानंतर कन्नड रामायणामध्ये, म्हणजे असे प्रत्येक रामायणकाराने किंवा इतिहासकाराने त्यांचं ते वैभव वर्णन केलेलं आहे. कोणाचं? रावणाचं. आणि ह्या रावणाच्या लंकेचं वर्णन, वैभव एवढं मोठं सांगितलेलं आहे की जगातली पहिली सुवर्ण नगरी म्हणून ह्या लंकेला ओळखले जातं. आता ही लंका निर्माण कशी झाली, कोणी कोणासाठी निर्माण केली, याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. तर एक दिवस माता पार्वती आणि प्रभू ईश्वर महादेव हे दोघे बसलेले असताना माता पार्वती महादेवाला म्हणतात, हे देवा, सगळ्यांना महल आहेत, नगर आहेत, ब्रह्मदेवाकडे आहे, विष्णू परमात्म्याकडे आहे, त्याच्यानंतर इंद्राकडे आहे. मग आपल्यासाठी एखादं चांगलं असं नगर किंवा चांगली अशी वास्तू निर्माण करा की ज्याला पाहून माझं समाधान होईल. महादेव म्हणतात, ठीक आहे म्हणे. आणि महादेव विश्वकर्माला विनंती करतात की बाबा म्हणे, मला अशी एखादी नगरी या पृथ्वी तलावर निर्माण करून दे की जिला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले पाहिजे, सर्वांना ती हवीशी वाटली पाहिजे. अशी नगरी या पृथ्वी तलावर निर्माण कर. आणि मग विश्वकर्मा हे त्या काळामध्ये, देवाच्या काळामध्ये इंजिनियर होते. कोणाचे? देवाचे. ज्याला आपण मराठीमध्ये अभियंता म्हणतो किंवा आजच्या इंग्रजी भाषेमध्ये ज्याला सुशिक्षित भाषा म्हणतो इंग्रजाची, त्या भाषेमध्ये देवाचा इंजिनियर म्हणून विश्वकर्म्याला मान्यता आहे. मग विश्वकर्मा हे देवाचे इंजिनियर, ते काय करतात की पूर्ण पृथ्वी तलावर निरीक्षण करतात. आणि निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की श्रीलंका हा असा एक भाग आहे ज्याला सिंहस्थ पूर्वीच्या काळामधला शब्द आहे.
त्याला वेगवेगळी नावं आहे श्रीलंकेला, परंतु आपण सध्याचंच नाव घेऊ, कारण आपल्याला मागचा इतिहास जास्त शोधणं म्हणजे आज सर्वसामान्य माणसाला श्रीलंका हा शब्द माहीत आहे. आणि मग या सिंहस्थ जो भाग आहे, सिंहाच्या आकाराचा किंवा सिंहाच्या वास्तव्याचा, कारण श्रीलंकेमध्ये त्या काळामध्ये सिंह हा प्राणी मोठ्या प्रमाणात वावरायचे असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि तो भाग सिंहाच्या आकाराचा आहे असा उल्लेख पण आहे. तर या श्रीलंकेला विश्वकर्म्यांनी निवडले आणि त्या ठिकाणी त्यांनी सुवर्णनगरी श्रीलंकेची निर्मिती केली. आता या सुवर्णलंका म्हणजे हिला पूर्ण सोन्याची, त्या ठिकाणचे जे घरं वगैरे जे काय असतील ते सर्व सोन्याचे होते, म्हणून तिला सुवर्णनगरी लंका असं म्हणायचे. आणि तिची निर्मिती केल्यानंतर शेवटी गृहप्रवेश असतो. गृहप्रवेश करण्यासाठी महादेव पार्वतीला म्हणतात किंवा पूजाविधी करणं गरजेचं आहे म्हणे. पूजाविधी करणं केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश करता येणार नाही. मग त्या नगराची पूजाविधी करायची किंवा वास्तुशांती करायची या दृष्टीनं कोणाला बोलवायचं? मग ब्रह्मदेवाचे चिरंजीव विश्वश्रवा नावाच्या ऋषीला पुरोहित्य दिलं जातं, म्हणजे ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी पूजेला बोलवलं जातं. आणि पूजाविधी तयारी होते त्या ठिकाणी. सगळी पूजाविधी म्हणजे वास्तुशांतीची पूर्ण तयारी होऊन जाते. ते घटस्थापना वगैरे केली जाते, चौरंग वगैरे मांडल्या जातात, वेगवेगळ्या ठिकाणी ते घट मांडले जातात, पूजाविधी सुरू होऊन जाते, सर्व काही होऊन जातं. त्या ठिकाणी आंब्याची तोरणं वगैरे लावून ते जे केळीचे खांबं, त्या भागामध्ये नारळाची झाडं असल्यामुळे नारळाची झाडाची तोरणं वगैरे केलेली असतात. आणि अशा प्रकारे ती लंका सोन्याची असते. तिला हिरव्या झाडाची पानं लावून आणखी सुशोभित केलेलं, एवढं सुंदर वर्णन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि अशा प्रकारची ती लंका त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली. आणि मग ती पूर्ण पूजाविधी झाल्यानंतर महादेव विश्वश्रवाला विचारतात की बाबा म्हणे, आता तुम्ही आमचं पुरोहित्य केलं, आमची पूजाविधी केली, म्हणे दक्षिणे स्वरूपात मी तुम्हाला काय देऊ? आता काय असतं माहिती आहे का, मागणाऱ्यांनी काय मागावं आणि देणाऱ्यांनी काय द्यावं हा वेगळा भाग आहे. परंतु पूर्वीचे लोक म्हणा किंवा आजचे लोक म्हणा, ते ब्राह्मणाला दिली वस्त्रीन तो हळूहळू पायपसरी अशातला भाग होतो, असं म्हणजे भरपूर जणांचं मत आहे. परंतु जे लिखित असतं त्या लिखित गोष्टीला नाकारता येत नाही. आणि ही नगरी महादेवाने माता पार्वतीसाठी बनवली होती, परंतु माता पार्वती हे फक्त निमित्त मात्र होते. कारण पार्वती मातेला त्या ठिकाणी राहायचं नव्हतं, तिच्या तकदीरात नव्हतं, अशातला भाग तो होता. आणि त्या महर्षी विश्वश्रवाने महादेवाला ती लंका नगरीच गुरुदक्षिणेमध्ये मागितली. वास्तुशांतीच्या बदल्यामध्ये ती लंका नगरी मागून घेतली आणि महादेवाने ती लंका नगरी विश्वश्रवाला दान दिली. आता विश्वश्रवा ब्रह्मदेवाचा मुलगा, मग आता महादेवाला नाही म्हणता आलं नाही, त्यांनी ती नगरी दान देऊन टाकली. परंतु विश्वश्रवाचा मोठा मुलगा कुबेर हा त्या ठिकाणी, म्हणजे विश्वश्रवाने कुबेराला ती देऊन टाकली की बाबा
मी ऋषी आहे, मला काय, मी ब्राह्मण आहे, मला काही ते याची गरज नाही. मग कुबेर मोठा मुलगा असल्यामुळं कुबेराला ती देऊन टाकली आणि त्याला सांगितलं की तू या ठिकाणी काय कर म्हणे, राहून जा म्हणे. आणि कुबेराने त्या ठिकाणी आपली राजधानी स्थापन केली श्रीलंकेमध्ये. आणि कुबेर हा कोण आहे? देवाचा खजिनदार आहे. देवाची जी संपत्ती, ज्याचं रक्षण केलं जातं किंवा जी संपत्ती सांभाळण्याचं काम आहे ते कुबेर देवाकडं आहे. कुबेर हा यक्ष आहे. म्हणजे त्या खजिन्याचा, जो इंद्राचा खजिना आहे किंवा देवाचा जो खजिना आहे, सोनं चांदी पैसा अडका, ते यक्षाकडं सांभाळण्यासाठी दिलेलं आहे ते कार्य. आणि मग यक्ष त्या श्रीलंकेमध्ये राहू लागला. बराच कालावधी गेल्यानंतर काय होतं की एक दिवशी विश्वश्रवा हे आपल्या ध्यानामध्ये तपश्चर्येमध्ये बसलेले असतात आणि त्या ठिकाणी एक स्त्री येते. त्या स्त्रीचं नाव कैकसी. नाव काय, लक्ष घ्या, कैकसी. आता इकडं रामाच्या सावत्राईचं नाव त्याच प्रकारचे कैकई नाव आहे. काय नाव आहे? कैकई. आणि इकडं रावणाच्या आईचं नाव कैकसी आहे. मग ही कैकसी ही राक्षसी असते. आता राक्षसी म्हटलं की लोकांचा अपभ्रम कसा होतो की राक्षस म्हटल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे जे रक्षक लोक असतात, आता कशाचं रक्षण करतात ह्या त्या इतिहासकाराला माहीत आहे, त्यांनाच माहीत. पण राक्षस कोण आहे, कोणाला राक्षस म्हटलं जातं याचं मी स्पष्टीकरण देतो संदर्भासहित. राक्षस ती व्यक्ती आहे जी गाईचं मांस खाते. गाईचं मांस खाते, मदिरा पिते, लहान मुलं जी आहेत त्यांच्यावर अत्याचार करते, स्त्री असो पुरुष असो त्यांना त्या गोष्टीचं काही वाटत नाही. वेळ प्रसंगी ते मानवाचं सुद्धा मांस खातात. अशा लोकाला राक्षस म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीची ही कैकसी असते. ही त्या जंगलामध्ये राहत असते जवळपासच्या, ज्या ठिकाणी विश्वश्रवा तपश्चर्या करत असते त्या ठिकाणी. आणि ही मायावी स्वरूपाची असते, म्हणजे रूप बदलण्यामध्ये माहीर असते. मेकअप वगैरे करणं वगैरे काय असेल, किंवा मग ती विद्या येत नसेल किंवा काय असेल, पण ही एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्या विश्वश्रवा ऋषीकडे जाते आणि त्यांना सांगते की म्हणे मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आणि लग्न करायचं म्हटल्यानंतर ते ऋषी म्हणतात की बाबा म्हणे तुझी माझी काही ओळख नाही, काही नाही असं तर. परंतु ही सर्व अडचण वगैरे तिच्या पद्धतीनं त्या ग्रंथामध्ये जसा उल्लेख असेल त्याप्रमाणे ती अडचण सांगते आणि ऋषीला विनवणी करून विवाहाला मान्यता मिळवते आणि दोघं विवाह करून संसार सुरू करतात. आणि एक दिवस काय होतं की ती विश्वश्रव ऋषीला समंगम करण्यासाठी सायंकाळच्या वेळेला उत्तेजित करते आणि मानवाला समंगम करण्यासाठी, प्रणय करण्यासाठी ठराविक वेळ दिलेला आहे. आता ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की कसा वेळ असतो आणि का दिलेला आहे शास्त्रामध्ये. त्याचं वर्णन पूर्वीच्या आपल्या ऋषीमुनींनी कुठल्या प्रकारे केलेलं आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे सांगितलं जातं. आणि मग त्या संध्याकाळच्या वेळेला ती त्या ऋषीला विनवणी करून उत्तेजित करते आणि समंगम करायला भाग पाडते.
आणि हे ऋषीमुनी असल्यामुळं यांना कळून चुकतं की ही सर्वसाधारण स्त्री नाही आहे. आणि मग अशा वेळेस ते त्या कैकसीला सांगतात की तुला जी आपत्ती होतील ती राक्षसी स्वरूपाची होतील आणि तू या संध्याकाळच्या वेळेला दिवस माळेच्या वेळेला समागम करण्यासाठी मला उत्तेजित केलं. तुझ्यापासून जी मुलं होणारी आहेत ती राक्षसी स्वरूपाची, त्यांच्यामध्ये राक्षसी प्रवृत्ती अशी राहील म्हणे. आणि मग त्यावेळेस ती कैकसी आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये येते आणि सांगते मी स्वतःच राक्षसी आहे म्हणे. आणि मग ती नाईलाजानं ऋषीला प्रार्थना करते, सांगते म्हणे मला काहीतरी पर्यायी मार्ग सांगा. आणि मग तशा वेळेस विश्वश्रवा सांगते की तुला जी अपत्य होतील त्यातील एक अपत्य ईश्वर भक्ती करणारा असेल. आणि मग खरोखरच तिला 4 अपत्य होतात. त्याच्यामध्ये रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा अशी 4 अपत्य कैकसीला होतात. आणि मग ही 4 अपत्य झाल्यानंतर ही तपश्चर्या वगैरे करतात हिमालयामध्ये इकडे तिकडे जाऊन. आणि तपश्चर्या करून प्रत्येकजण आपापल्या परीने ईश्वराला प्राप्त करून घेतो. प्रत्येकजण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतात. रावण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो, कुंभकर्ण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो, बिभीषण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो. अशी तिघेही ईश्वराची म्हणजेच ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात, तपश्चर्या करतात आणि वरदान मिळवतात. रावण ब्रह्मदेवाकडून अशा प्रकारचं वरदान मिळवतो की तपश्चर्या करत असताना तो आपल्या शिरकमळाचं बलिदान ब्रह्मदेवाला देतो. आणि त्यामुळं काय होतं की प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्याला दशानन नावाने पुकारतात. सांगतात की बाबा तू 10 वेळेस तुझं शिर मला अर्पण केलेलं आहे, तू दशानन अवतारामध्ये तुझं स्वरूप होईल म्हणे. तुला 10 तोंडं पाहिजे त्यावेळेस तुला निर्माण करता येतील. आणि रावण त्यांना सांगतो की मला असं वरदान द्या की मी अमर झालो पाहिजे. मला कुठल्याही देवाच्या हाताने, मानवाच्या हाताने, म्हणजे देवाच्या हाताने, राक्षसाच्या हाताने किंवा कुठल्या देवीच्या हाताने सुद्धा मृत्यू नको. मला कुठल्या प्राण्याच्या हाताने मृत्यू नको. पण रावण फक्त मानवाचा उल्लेख करायचा विसरून जातो. आणि ब्रह्मदेव तथास्तु म्हणतात आणि त्याला वरदान देऊन टाकतात. इकडे कुंभकर्ण तपश्चर्या करतो. आणि आता कुंभकर्ण काय वरदान मागल या हेतूने सर्व देवाला चिंता पडते आणि ते सरस्वती मातेला प्रार्थना करतात की तू याच्या जिभेवरती जाऊन बैस. याने जर विचित्र प्रकारचं वरदान मागितलं तर फार मोठं संकट देवावरती येईल. आणि मग सरस्वती माता त्या कुंभकर्णाच्या जिभेवर जाऊन बसते आणि त्या ठिकाणी इंद्रासनाऐवजी कुंभकर्ण निद्रासन ब्रह्मदेवाकडून मागून घेतो आणि तो कायमस्वरूपी झोपलेला असतो. परंतु बिभीषण बुद्धिमान असतो. ते म्हणे ज्यावेळेस बी मी कुठलं कार्य करेल, चांगलं असो किंवा वाईट असो, मला ईश्वराचं, प्रभूचं ध्यान होणं गरजेचं आहे. मला ईश्वर प्राप्ती व्हावी. मी ईश्वराचा निस्सिम भक्त होण्याचं मला वरदान द्या म्हणे. आणि अशा प्रकारचे तिघही वेगवेगळी वरदानं घेऊन श्रीलंकेमध्ये येतात. आणि श्रीलंकेमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम रावण कुबेरावर हल्ला करतो. कुबेर आणि रावण हे सावत्र भाऊ.
आणि मग कुबेराला ती नगरी सोडून पळून जावं लागतं. आणि मग राहिलेलं जे काय ज्याला आपण डागडुगी वगैरे म्हणू किंवा रिव्होल्युशन म्हणू, त्या पद्धतीचे रावण आपल्या आपल्या परीनं त्या श्रीलंकेचं निर्माण करतो. आता ही लंका रावणाच्या ताब्यात आल्यानंतर रावणाकडं एवढी संपत्ती येते की खूपच. कारण रावण काय करतो, काहीच दिवसामध्ये त्रिभुवनावरती राज्य करतो. म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी, पाताळ तिन्ही लोकांमध्ये तो त्याची सत्ता गाजवतो. इंद्र, देव, त्यानंतर पृथ्वीवरील लोकावर सत्ता गाजवतो, पाताळामधल्या लोकावर सत्ता गाजवतो. अशा प्रकारे तो काय करतो की त्या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण करतो आणि 14 चौगडीचं राज्य त्या ठिकाणी तो निर्माण करतो. म्हणजे या अशा पद्धतीचं राज्य पूर्णचे पूर्ण पृथ्वी त्याच्या ताब्यामध्ये येते. म्हणजे आजचा चीन जो आहे, चीनचा तिबेटचा भागापासून ते इकडे श्रीलंकेपर्यंत आणि बांगलादेशापासून इराण इराकपर्यंतचा भाग हा रावणाच्या ताब्यामध्ये त्या काळामध्ये येतो. युरोपचा बराचसा भाग रावणाच्या ताब्यात येतो. त्याला त्रिभुवनाचं राज्य असं म्हटलं जातं. आणि एवढी मोठी राजसत्ता रावणाच्या ताब्यात येते. रावणाच्या एका श्रीलंकेतल्या दरवाज्याला जर चौकटीला म्हणतो मी, जे बाहेरचं लाकूड असतं दरवाज्याच्या बाहेरचं, ज्या ठिकाणी दरवाजा लॉक होतो, ती चौकट आजच्या काळामध्ये जर विकली तर 17 वेळेस आपल्याला आमदार होता येतं. काय त्या श्रीलंकेच्या चौकटीला जर त्या काळामध्ये विकलं तर आज आपण 17 वेळेस आमदार होऊ शकतो. एवढी त्या चौकटीची किंमत होती. अशा प्रकारची किंमत होती. आणि रावणाच्या घरामध्ये एवढी लोक होती की 4,30,00,000 लोक रावणाच्या घरात होती. मग रावणाला कुठं वोटिंगला जायची गरज होती का? 4,30,00,000 लोक रावणाच्या घरात होते. मग रावणाला सत्ता मिळवायला काय अडचण आहे? एवढी मोठी संपत्ती, एवढा मोठा परिवार त्या रावणाकडं होता. त्या रावणाची लंका सोन्याची ही महादेवाने तयार केलेली होती. पहा आता, लंका कोणासाठी तयार केली? माता पार्वतीसाठी. मिळाली कोणाला? विश्वसर्वाला. विश्वसर्वाने कोणाला दिली? कुबेराला दिली. आणि कुबेराकडून हिसकावून कोणी घेतली? रावणाने घेतली. रावणाची बुद्धिमत्ता विचित्र प्रकारची होती. त्याला एकूण बायका किती होत्या सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 80,000 बायका होत्या रावणाला. किती? 80,000. मग 80,000 बायका त्याला होत्या. त्याचा परिवार स्वतःचा एवढा होता, त्याच्या परिवारामध्ये 4,30,00,000 लोक, नातू पंतू वगैरे, मुलं जे काय असतील ते, खापरपंतू जे काय, ते एवढे त्याच्या स्वतःच्या परिवारात होते. बिभीषणाचा आणि कुंभकर्णाचा विषय नाही चाललाय, एकट्या रावणाच्या परिवाराचा विषय चाललाय. तर एवढी लोकसंख्या रावणाकडे होती. परंतु आता बऱ्याचशा इतिहासकाराचं वेगवेगळं मत आहे. बिभीषणाची पत्नी रोझा नावाची, हिला बळजबरीने रावणाने आपल्या ताब्यात घेतले होते, असा उल्लेख बऱ्याच इतिहासकारांनी केलेला आहे.
आता वाल्मिकी रामायणात तो उल्लेख नाही आहे आणि महर्षी तुळशीदासांच्या रामायणामध्ये नाही आहे, पण बाकीच्या काही ठिकाणी तो उल्लेख आहे की रोझा नावाची बिभीषणाची पत्नी रावणाने बळजबरीने आपल्या ताब्यात घेतली होती आणि तो राग मनात धरून बिभीषणाने रामाकडे आश्रय घेतला असा उल्लेख आहे. आता तो कितपत सत्य आहे ते तुम्ही तुमच्या परीने पडताळणी करा. मला जेवढा मी अभ्यास घेतला किंवा वेगवेगळ्या इतिहासकाराची मतं मी जाणून घेतली त्यानुसार मी तुम्हाला ती माहिती सांगतोय. परंतु तुम्ही तुमच्या परीने वाचन करा, अभ्यास करा आणि ही इतिहासाची विखुरलेली पाने मी आपल्यापर्यंत विश्वम ज्वेलर्सच्या अंतर्गत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आता ही लंका का जळाली त्याचं कारण आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जगामध्ये असे 2 राजे होऊन गेले की एकाची नगरी जळाली आणि एकाची नगरी जलामध्ये गेली. काय सांगितलंय? एकाची नगरी जळाली आणि एकाची नगरी जलामध्ये गेली. तर मग रावणाची लंका ही का जळाली? तर अयोध्येचे राजकुमार प्रभू श्रीरामचंद्र हे आपल्या वडिलांचे वचन परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने 14 वर्षाचा वनवास घेऊन अरण्यामध्ये आपले भाऊ लक्ष्मण, पत्नी सीता यांना बरोबर घेऊन अरण्याच्या दिशेने 14 वर्षाच्या वनवासासाठी निघाले होते आणि प्रवास करत 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 ते नाशिक या ठिकाणी आले आणि नाशिक या ठिकाणी आल्यानंतर ते त्या ठिकाणी पंचवटी या ठिकाणी वास्तव्याला राहिले. वास्तव्य करत असताना त्यांचा बराचसा कालावधी त्या ठिकाणी व्यतीत झाला आणि रावणाची बहीण शूर्पणखा ही राक्षसी स्वरूपाची शूर्पणखा या नाशिकच्या परिसरामध्ये फिरत होती आणि तिची नजर सीतेवर पडली आणि तिला वाटलं की एवढी सुंदर स्त्री आपल्या भावाला बायको असावी. काय असतं की आपल्या तकदीरात जे असतं तेच आपल्याला मिळतं. कोणीतरी म्हटलेलं आहे ना, समय से पहले किसी को कुछ मिलता नहीं, तशातला भाग आहे. आणि मग त्या शूर्पणखेच्या डोक्यात ही कल्पना येते की एवढी सुंदर स्त्री, एवढी सुंदर मुलगी माझ्या भावाला बायको असायला पाहिजे. आणि मग ती त्या ठिकाणी रामाकडे जाते आणि म्हणजे ती रामाला विनंती करते की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे वगैरे. आणि राम सांगतात की बाबा मी एक पत्नी एक वचनी आहे आणि मी काही लग्न करू शकत नाही आणि माझा भाऊ बाहेर गेलेला आहे म्हणे. मी काय करतो म्हणे, या ठिकाणी कागद वगैरे नाही आहे आणि तू माझ्या समोर पाठमोरी उभे राहा म्हणे, मी तुझ्या पाठीवर काही लिहून देतो म्हणे संदेश. तू माझा भाऊ पाहून तुला काय करेल म्हणे, जे काय असेल ते योग्य निर्णय घेईल म्हणे. मग ती पाठमोरी उभं राहिल्यानंतर रामचंद्र काहीतरी संदेश त्यावर लिहून देतात. तो संदेश ती शूर्पणखा लक्ष्मणाला जाऊन सांगते की म्हणे मी तुमच्या भावाला लग्नाची मागणी घातली होती म्हणे, त्यांनी नकार दिला, आता तू माझ्याशी लग्न कर वगैरे. आणि मग
लक्ष्मण त्या ठिकाणी नकार वगैरे देतो, म्हणे मी 14 वर्षाचं व्रतस्थ आहे, म्हणे मी काही तुझ्याशी लग्न वगैरे करू शकत नाही. आणि असं ऐकल्यानंतर शूर्पणखा आपल्या राक्षसी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवतरित होते. ती स्वरूप बदलून घेते आणि लक्ष्मणावर हल्ला करते. आणि लक्ष्मण त्याच वेळेस त्या शूर्पणखेचं नाक आणि कान छाटून टाकतो. असा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहे, महर्षी तुळशीदासांच्या रामायणामध्ये आहे, आणखी बऱ्याचशा रामायणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वर्णन आहे. प्रत्येक इतिहासकार हे आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी अर्थ लावून ते वर्णन करतात. काहींनी अर्थाचा विपर्यास केलेला आहे, तो भाग वेगळा. तरी आपण प्रत्यक्ष सर्वांनी ग्रंथाचं वाचन करून संदर्भ समजून घ्यायला पाहिजे, जेणेकरून मी सांगतोय म्हणून त्या गोष्टी ग्राह्य धरू नका. स्वतः त्या ग्रंथाचं वाचन करा. तुम्हाला वाल्मिकी रामायण समजत नसेल, वाचता येत नसेल, त्याची मराठी आवृत्तीसुद्धा गीता प्रकाशनाने तयार केलेली आहे. आणि त्या स्वरूपात आणि प्रत्येक ग्रंथ भाषांतरित केलेला परिपूर्णच असेल असं नाही. कारण नवीन भाष्यकाराने त्याच्या स्वरूपामध्ये आपलं मत मांडलेलं असतं आणि त्यामुळे काय होतं की समाजामध्ये गैरसमज निर्माण होतो आपल्या भारतीय ग्रंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, ऋषीमुनीबद्दल. त्यामुळे एकाच पुस्तकावर अवलंबून राहू नका, एकाच भाषेवर अवलंबून राहू नका. वेगळ्या स्वरूपाची वेगवेगळी ग्रंथ वाचा, भाषांतरी वाचा. आता मी मागं तुम्हाला सांगितलं होतं की गीतावर अनेक लोकांनी भाष्य केलेलं आहे, तसंच रामायणावर सुद्धा अनेक लोकांनी भाष्य केलेलं आहे. एकाच लेखकाचं भाष्य वाचू नका. काहींनी कन्नडमध्ये केलेलं आहे, काहींनी तेलुगूमध्ये केलेलं आहे, काहींनी म्हणजे प्रादेशिक भाषामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भाषांतरे केलेली आहेत. काही ग्रंथ जैन लोकांनी केलेली आहेत, काही बौद्ध लोकांनी केलेली आहेत. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या स्वरूपामध्ये त्या ग्रंथाचं भाषांतर केलेलं आहे. आणि एकाच भाष्यकाराच्या, एकाच इतिहासकाराच्या तत्त्वज्ञानाचा अर्थ घेऊन तुम्ही विपर्यास करू नका. वेगवेगळी रामायणाची आवृत्त्या वाचा, भाषांतर केलेली पुस्तके वाचा, म्हणजे तुमचा गैरसमज होणार नाही. कारण प्रत्येकाने आपापल्या परीने लिहिलेले आहे. आता मी मागच तुम्हाला सांगितलं होतं की एका लाईनमध्ये 25 घरं आहेत आणि शेवटच्या घरामध्ये सापसुरुळी नावाचा प्राणी निघाला आहे. सापसुरुळी कसा असतो? सोनेरी रंगाचा असा सरपटणारा प्राणी असतो. सरपटणारा प्राणी असतो तो 8-9 इंचाचा प्राणी असतो, बारीक आपला करंगळीसारखा. आणि तो चमकत असतो. त्याचा पाठीमागचा शेपटीचा भाग लालसर असतो आणि पुढचा भाग हा सोनेरी कलरचा असतो. त्याला 4 पाय असतात. आणि शेवटच्या घरामध्ये 25व्या घरामध्ये जर समजा तो सापसुरुळी प्राणी निघाला तर 1 नंबरच्या घरापर्यंत ती बातमी जाऊस तर काय होईल की सुरुळी हा शब्द संपून जाईल. आणि काय होईल की जो शेवटचा माणूस आहे त्याच्यापर्यंत शब्द काय जाईल? साप निघाला. काय होईल? त्याच्या शेवटच्या माणसाच्या कानावर शब्द काय जाईल? साप निघाला. मग मधले जे समजा घरं आहेत, 10 घरं, 25 पासूनचे 10 घरं, तर तिथून पुढचे जे 15 घरं आहेत, ते 15 घरापर्यंत काय होईल? साप निघाला हा शब्द जाईल. आणि ते 15 लोक काठ्या कुऱ्हाडी घेऊन कुठं येतील? या 25व्या घरापर्यंत येतील. आणि कुठे साप निघाला.
अशा प्रकारचा विपर्यास करू नका, जेणेकरून समाजामध्ये भारतीय संस्कृतीबद्दल गैरसमज निर्माण होईल, वि विकृतपणा निर्माण होईल. अशा प्रकारचं काही करू नका. वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास करा. प्रत्येक लेखकाचं मत समजून घ्या, जेणेकरून आता ते असे महान महान इतिहासकार आपल्यामध्ये होऊन गेलेले, आपल्या देशामध्ये होऊन गेलेले, त्यामध्ये डाव्या पक्षाचे तर एवढे इतिहासकार होऊन गेलेले आहेत, बापा बापा बाबा, त्यांच्यासारखे इतिहासकारच नाहीत. ते म्हणते साप सुरळी म्हणजे त्याचं वर्णन करताना कसं करतात की तो हत्ती एवढा आहे, तो माणसाला गिळतो, म्हणजे असं त्यांचं वर्णन, म्हणजे काय करतील सांगताच येत नाही. हे समजून घ्या, आणि जेणेकरून आपला समाज, आपली संस्कृती टिकून राहील. तर मग अशा प्रकारे रावण त्या लंकेचं रिव्होल्युशन करतो, आणि रिव्होल्युशन केल्यानंतर तो त्या ठिकाणी वावरतो. आता मी तुम्हाला सांगितलं, एका चौकटीला जर विकलं आजच्या काळामध्ये तिथल्या, तर 17 वेळेस आमदार होता येतं. म्हणजे एवढं सोनं त्या चौकटीला आहे. तो दाराचा विषय बाजूलाच ठेवा, चौकटीला आहे. मग आता ही लंका जळाली कशी, तर ही शूर्पणखा ते नाक कान तुटलेल्या अवस्थेमध्ये लंकेला येते, आणि लंकेला आल्यानंतर रावणाला सांगते की बाबा, ते राम लक्ष्मण नावाचे 2 मानव कुठं आलेले, पंचवटी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे त्यावेळेस त्या नाशिकचं नाव वेगळं असेल, पण नाक कान कापल्यामुळं त्या नाशिकचं नाव नाशिक पडलं असं बरेचसे इतिहासकार म्हणतात. मग ही शूर्पणखा रावणाला उत्तेजित कर की तू जाऊन त्यांनी माझं नाक कान कापलं त्याचा बदला घे. आणि सीतेचं वर्णन एवढं करते की आता प्रत्येक इतिहासकाराने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वर्णन केलं असेल, पण मी थोडक्यात म्हणजे सांगायचं म्हणजे ते कमळासारखे डोळे आहेत, गुलाबी गाल आहेत, वगैरे 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 असं वर्णन करून, जेणेकरून रावण उत्तेजित होईल आणि सीतेला लवकरात लवकर घेऊन येईल. आणि एवढं वर्णन करून सांगितल्यानंतर की बाबा पान जर खाल्लं तर ते पान काय होईल की अन्ननलिकेमधून दिसत, असं म्हणजे एवढं नाजूक ती सीता आहे, असं वर्णन करून सांगितल्यानंतर रावण सीतेला आणण्यासाठी कुठं जातो, नाशिकला जातो. आता माता सीतेला उचलून आणण्याच्या दृष्टीने रावण हा नाशिकला जातो. जाताना तो त्याच्या मामाला विनंती करतो की बाबा, तू मायावी आहेस, तू हरणाचं रूप धारण करू शकतो, तुझ्यामध्ये प्राण्याचं रूप धारण करण्याची कला आहे, आणि तू असं कुठल्या तरी प्राण्याचं रूप धारण कर, जेणेकरून सीता तुझ्याकडे मोहित होईल. आणि मग सुवर्णमृग नावाच्या हरणाचं स्वरूप कोण घेतो, तो मारीच नावाचा राक्षस घेतो, आणि तो सीतेसमोरून इकडून तिकडं पळायला लागतो. आणि मग त्या सीतामातेला त्या हरणाच्या कातड्याची चोळी करण्याची इच्छा होते की बाबा, या हरणाची कातड्याची चोळी जर मी घातली तर किती छान दिसेल. आणि प्रत्येक महिलेचं ते स्वभाव असतो की दुसऱ्याची वस्तू चांगली बघितली की मग ती मला कशी मिळेल. मग माता सीता काही वेगळी नव्हती, ती एक स्त्रीच होती, तिचा काही वेगळा स्वभाव नव्हता. आणि त्या स्वभावानुसार ती रामाकडे इच्छा व्यक्त करते की मला त्या हरणाची चोळी शिवायची, कंचुकी शिवायची. कंचुकी म्हणजे चोळी, ती मला शिवायची, आणि त्यासाठी तुम्ही काय करा, त्या हरणाला घेऊन या.
आणि रामप्रभू त्या हरणाच्या मागं जातात आणि हरण बरेच दूर गेल्यानंतर काय होतं की रामप्रभू एक बाण सोडून त्या मारीच नावाच्या राक्षसाला, हरणरूपी मारीच राक्षसाला मारतात. आणि तो मारताना हे लक्ष्मणा धाव असा आवाज काढतो. आणि मग माता सीतेला त्या ठिकाणी भास होतो की आपल्याच पतीने लक्ष्मणाला आवाज दिला आहे. आणि म्हणून माता सीता लक्ष्मणाला सांगतात की बाबा तू जाऊन माझ्या पतीला वाचव, ते संकटात आहेत. आणि लक्ष्मणाला ती जाणीव होते की हा काही वेगळा प्रकार आहे, माझा बंधू एवढा काही कमकुवत नाही धनुष्यबाण चालवण्यासाठी. आणि ते अशी त्या जे घर बांधलेत, म्हणजे ज्याला पर्णकुटी म्हणतात, त्या पर्णकुटीसमोर जी झोपडी असती काड्याची वगैरे बनवलेली, तिला पर्णकुटी म्हटलं जातं त्या झोपडीला. त्या झोपडीच्या समोर लक्ष्मण अशी रेषा मारतात, या रेषेच्या बाहेर यायचं नाही. आणि मग त्या ठिकाणी सीतामातेला सांगतात की मी जाऊन बंधूला लगेच मदत करतो. आता ही रेषा पॉवरफुल असते, मंत्रोच्चारित अशी रेषा मारलेली असते कोणी, लक्ष्मणाने. का तर कुठला हिस्त्र पशु ती रेषा पार करून माता सीतेवर हल्ला करू नये, किंवा कोणी दुष्ट प्राणी किंवा कुठला राक्षस प्रवृत्तीचा मनुष्य त्या पर्णकुटीमध्ये जाऊ नये, या दृष्टीने ती रेषा मारलेली असते. आणि मग रावण ज्यावेळेस साधूच्या वेशामध्ये येतो, आता रावण साधूच्या वेशात का येतो, त्याचं कारण आहे की भारतीय संस्कृतीमध्ये संन्यासी आणि साधू याला ईश्वर स्वरूप मानलं जातं. त्याला, साधूला ईश्वराचा दर्जा दिला जातो. संन्यासी हा निस्वार्थी भावनेने कामविरहित असलेला एक सत्पुरुष म्हणून त्याकडं पाहिलं जातं. आणि त्याच उद्देशाने रावण सीतामातेच्या पर्णकुटीसमोर आला. आता हे इतिहासकार भरपूर जण या ठिकाणी विपर्यास करतात. रावण साधूच्या वेशात आला, मग त्याला साधूचा वेशच काय घ्यायचा होता, मग हे त्या ठिकाणी असं माणसाचं ब्रेन वॉश करतात. जे डाव्या पक्षाचे इतिहासकार आहेत किंवा जे कोणी समजा हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहेत, असे लोक आपल्या लोकांचा मेंदू वॉश करणे म्हणजे धुणे, ते काय करतात, मेंदू धुवून काढण्याचं काम करतात. आणि मग साधू लोक, संन्यासी लोक असे हरामी आहेत वगैरे, असं म्हणजे समाजामध्ये ती विकृतपणा निर्माण करून देतात संन्याशीविषयी. कारण ह्या रावणामुळे तो प्रकार घडलेला आहे. आणि त्या भावनेने साधू संन्यासी हा पवित्र मानला जातो. त्या उद्देशाने रावण काय केलेलं आहे, साधूचा वेश धारण करून माता सीतेकडे आलेला आहे. परंतु ज्यावेळेस तो ती लक्ष्मण रेषा स्पर्श करतो, त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी शॉक लागल्यासारखं होतं. अभिमंत्रित केलेली रेषा होती ती, म्हणजे त्या रेषा ओलांडून गृहप्रवेश करता येत नव्हता. आणि म्हणून रावण सांगतो की बुवा दरवाजाच्या बाहेर येऊन भिक्षा दे. काय, दरवाजाच्या बाहेर येऊन भिक्षा दे. आणि तू दरवाजाच्या बाहेर येऊन जर भिक्षा दिली तरच मी स्वीकार करेन. कारण तो आज जाऊन सीतामातेचं हरण करू शकत नव्हता. आणि मग सीतामाता त्या रेषेच्या बाहेर जशी आली तसेच तो काय करतो, सीतामातेला उचलून अपहरण करून घेऊन जातो. आणि अपहरण करून घेऊन गेल्यानंतर
रस्त्यानं जाताना अनेक मार्गातून जात असताना त्या ठिकाणी त्याला जटायू वगैरे भेटतात. त्याचा सामना होतो जटायूशी आणि त्याच्यामध्ये जटायू हा मारला जातो. तो बाकीचा इतिहास एखाद्या वेळेस आपण जटायूचा इतिहास सेपरेट सांगू, काही अडचण नाही. आणि जाताना गंधमादन नावाच्या पर्वताच्या वरून या रावणाचं पुष्पक विमान गेलेलं असतं. आणि तो गंधमादन पर्वत दक्षिण भारतामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू या भागामध्ये असल्याचा उल्लेख आहे. आणि मग त्या ठिकाणाहून त्या गंधमादन पर्वतावरून हा आपलं विमान घेऊन जातो. आणि विमान घेऊन जात असताना सीतामाता प्रत्येक आपल्या जवळचे दागिने खाली टाकत असतात. आणि ते दागिने जटायू, त्याच्यानंतर ते सुग्रीव, हनुमान, मारुतीराय यांना ती सापडतात. मग ती सांभाळून ठेवतात. आणि जे जे साहित्य सीतामाता खाली टाकते त्या मार्गाने श्रीराम प्रभू शोध घेत 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 गंधमादन पर्वतापर्यंत येतात. तो गंधमादन पर्वताचा एखादा व्हिडिओ आपण अवश्य करू, कारण तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्या ठिकाणाहून जात असताना रावण सीतामातेला घेऊन लंकेमध्ये जातो. लंकेमध्ये गेल्यानंतर श्रीराम प्रभू प्रवास करत 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 त्या दागिन्याच्या मार्गानुसार कुठं येतात? या गंधमादन पर्वतावर येतात. त्या ठिकाणी सुग्रीव आणि हनुमान यांची भेट रामाशी होते. आणि मग तिथून पुढचा प्रवास श्रीलंकेचा होतो. आणि श्रीलंकेचा प्रवास झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्व रामसेना, सुग्रीव सेना ही त्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर येऊन थांबते. त्यांच्यात वयस्कर असलेले जामवंतसुद्धा त्यांच्याबरोबर असतात. म्हणजे या रामसेनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेना, ज्याला वानर सेना म्हटलं जातं. वानर हे 56 कोटी दाखवलेले आहेत. असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वानर, रीछ म्हणजे अस्वल, गोलागोल म्हणजे काही लाल तोंडाची माकडं, काही काळ्या तोंडाची माकडं, वानरं, असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे वाल्मिकी रामायणामध्ये. आणि प्रत्येकाचं वर्णन हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केलेलं आहे. आणि सर्व सैन्य घेऊन हे त्या ठिकाणी कुठे येतात? श्रीलंकेच्या तीरावरती येतात, समुद्रकिनाऱ्यावर. पलीकडं श्रीलंका राहते, अलीकडं रामाचं सैन्य राहतं, सुग्रीवाचं सैन्य राहतं आणि मध्ये समुद्र असतो. आता पलीकडं जायचं कसं? मग जामवंत हुशार असतात, त्यांना मारुतीरायाची, हनुमंताची सर्व इतिहास, सर्व गोष्टी माहीत असतात. आणि मग ते सांगतात की बाबा, आपल्या सर्व वानरामध्ये शक्तिमान असा हनुमान आहे, जो या समुद्राला पार करू शकतो आणि तो पलीकडं श्रीलंकेत जाऊ शकतो. मग ही सर्व माहिती मिळाल्यानंतर ते, ज्याला आपण म्हणतो पुनर्स्मरण, पूर्वीचं स्मरण करून दिल्यानंतर मारुतीराया, हनुमान एक मोठं विराट स्वरूप असं रूप घेतात. आणि एक मोठीच्या मोठी उडी कुठून घेतात? तामिळनाडूपासून, किंवा जो समुद्र किनारा आहे, ज्याला रामसेतूचा अलीगडला भाग रामेश्वरम म्हटलं जातं, त्या रामेश्वरमपासून उड्डाण घेतात आणि श्रीलंकेमध्ये पोहोचतात. श्रीलंकेत पोहोचल्यानंतर प्रत्येक घरोघर सीतामातेचा शोध घेतला जातो.
श्रीरामाने दिलेली जी काही निशाणी होती ती निशाणी घेऊन मारुतीराया त्या निशाणीसह फिरत असतात. ती निशाणी त्यांनी काय केलेली असते, आपल्या सेफ्टीला बांधलेली असते. कारण ती गाठ सुटू नये किंवा आपली उडी मारताना ती अंगठी कुठं पडू नये म्हणून त्यांनी ती सेफ्टीला बांधलेली असते. आणि सेफ्टी कंटिन्यू अशी नजरेसमोर फिरत असते, जेणेकरून ती अंगठी कंटिन्यू दिसावं अशा स्वरूपाचं. आणि घरोघर शोध घेत असताना मारुतीरायाला बिभीषणाच्या घरची परिस्थिती कळते. त्या ठिकाणी रामनामाचा जप चालू असतो आणि हे सगळं माहीत झाल्यानंतर मारुतीराया बिभीषणाला भेटतात. तिथं दोघांची भेट होते आणि श्रीराम प्रभू हे विष्णू परमात्म्याचा अवतार आहे हे बिभीषणाला माहीत असतं. आणि त्या दृष्टीनं महर्षी वाल्मिकांनी रामजन्मापूर्वीचं लिहिलेलं हे रामायण आहे. 1000 वर्षापूर्वी अगोदर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर मी तुम्ही इतिहास वगैरे वाचा. हजारो वर्षापूर्वी रामजन्माच्या अगोदर लिहून ठेवलेलं रामायण आणि त्यानुसार रामप्रभू आणि इतर पात्र त्याच तंतोतंत पद्धतीनं वागले असा उल्लेख त्या रामायणामध्ये आहे. आणि मग बिभीषणाकडनं आता तुम्ही म्हणाल रामायण लिहिलं मग असं कसं, तर मग तुम्हाला मी एक संदर्भ देतो. 2500 वर्षापूर्वी बायबल नावाचा ग्रंथ जो लिहिला गेला त्याची भविष्यवाणी, येशू ख्रिस्ताच्या जन्माची भविष्यवाणी ही येशूच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर लिहिण्यात आली होती, सांगण्यात आली होती की बेथलम या ठिकाणी इस्रायल देशामध्ये येशू याचा जन्म होईल. हे 800 वर्ष अगोदर तिथल्या भविष्यकारांनी सांगितलं होतं आणि त्यांनी लिहूनसुद्धा ठेवलं होतं असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. मग हे जर सत्य होऊ शकतं तर वाल्मिक ऋषी हजारो वर्ष रामायण का लिहू शकत नाही? तुम्ही या गोष्टीला मान्य करायला तयार आहात की बायबल आणि येशूचा जन्म 800 वर्ष अगोदर लिहून ठेवलेला आहे, बेथलम या ठिकाणी होणार म्हणून. मग हे जर मानता तर महर्षी वाल्मिकांनी 1000 वर्ष अगोदर वाल्मिकी रामायण लिहिलं याला ग्राह्य मानावंच लागेल तुम्हाला. आणि मग हा बिभीषणाचे इथली सर्व माहिती वगैरे घेऊन भेट घेऊन मारुतीराया सांगतात की बाबा मी सीतामातेच्या शोधार्थ या ठिकाणी आलेलो आहे. आणि मग बिभीषण सांगतो की बाबा सीतामाता ही अशोक वाटिकेमध्ये ठेवलेली आहे. आणि मग अशोक वाटिकेचा मार्ग धरून मारुतीराया अशोक वाटिकेला येतात. त्या ठिकाणी सीतामातेची भेट घेतात. भेट घेतल्यानंतर त्यांना सांगतात की बाबा मी रामाचा दूत आहे, मला रामाने पाठवलेलं आहे, श्रीरामाचा मी अत्यंत निष्ठावान सेवक आहे आणि काहीच दिवसामध्ये श्रीराम प्रभू आपल्या सुटकेसाठी या श्रीलंकेमध्ये येतील आणि आपल्याला घेऊन जातील असं आश्वासन मारुतीराया सीतामातेला त्या ठिकाणी देतात. आणि मग ते सीतामातेला सांगतात की माते म्हणे मला या ठिकाणी भूक लागली म्हणे, मी इतकं श्रीलंका पार करून आलो म्हणे. श्रीलंकेचं आणि भारताचं अंतर या समुद्रामुळं 100 योजन म्हणजे एका योजनमध्ये 48 किलोमीटर. आता कॅल्क्युलेशन करा, मी तुम्हाला हिशोब सांगितला आहे, कमी जास्त होऊ शकतं थोडंफार, पण पूर्वीच्या काळामध्ये हे अंतर तेवढं होतं. आता समुद्राने आपली व्याप्ती वाढवलेली आहे.